नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नोमेट्रीची प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत. आपण अगोदरच्या लेक्चर्समध्ये ट्रिग्नोमेट्रीचा पूर्ण बेसिक क्लिअर केलेला आहे. जर ज्या मुलांनी बघितलेलं नाहीये त्यांनी तो व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्यायचा आहे. तर आपण ट्रिग्नोमेट्रीची प्रॅक्टिस सेट सुरू करण्या अगोदर काही गोष्टी बघूया. म्हणजेच काय की अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण काही बेसिक फॉर्म्युले घेतले, कन्सेप्ट घेतल्या, रिव्हिजन घेऊया प्रॉपर. तर बघा, पहिला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. नंतर आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आहे बाळांनो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि लास्ट वन फोर्थ वाली जी प्रॉपर्टी आहे, फॉर्म्युला आहे, टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन अपॉन कॉस. ठीक आहे. तर या गोष्टींना आपण गोल्डन आयडेंटिटीज असं नाव दिलेलं आहे. का तर या आपल्याला प्रत्येक ठिकाणी याचा वापर करायचा आहे. नंतर असतील रेसिप्रोकल्स. ओके, रेसिप्रोकल्स मध्ये आपण खूप सारे फॉर्म्युले तयार करू शकतो. म्हणजेच काय, मी एक जोडी घेतलेली आहे साइन मल्टिप्लाय कोसेक. तर बघा, साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, कारण की कोसेक जर इकडे गेला ती 1 अपॉन कोसेक तयार होणार आहे. हे सर्व फॉर्म्युले आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये कसे तयार झालेले आहेत सर्व डिटेल मध्ये बघितलेलं आहे. हे एक फक्त आपल्याला डिटेल किंवा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी यामध्ये कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल आपण किंवा फॉर्म्युला वापरणार ते बघणार आहोत. त्यामुळे इथे आपण हे गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर बघा, प्रॅक्टिस सेट 6.1 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ साइन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा इज इक्वल्स टू 7 अपॉन 25 हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला कॉस थिटा आणि टॅन थिटा विचारलेला आहे. त्यानुसार साइन थिटा जर दिलेला आहे आणि कॉस जर बघितला तर साइन आणि कॉसची आपली फर्स्ट गोल्डन आयडेंटिटी इथे आपल्याला बघायला मिळते. तर बघा, साइन दिलेला आहे तर प्रॉपर अगोदर आपण आपली गोल्डन आयडेंटिटी राईट करूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आता की आपल्याला जर कॉस करायचा आहे तर देअरफॉर कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज असणार आणि 1 साइन तिकडे शिफ्ट झाल्यानंतर मायनस साइन स्क्वेअर थिटा होणार आहे. त्यानंतर आपल्याला फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायची आहे. 1 मायनस साइनची व्हॅल्यू असेल 7 अपॉन 25 आणि ते स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूचा सुद्धा स्क्वेअर होणार आहे. देन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 7 चा स्क्वेअर असतो बाळांनो 49 आणि 25 चा स्क्वेअर असतो 625. इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा, 625 मल्टिप्लाय 1 625 मायनस 49 आणि डिवाइड बाय 625. जर आपण बघितलं तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 625 मायनस 49 जर आपण केलं तर 576 आपल्याला मिळतात. आपण हे सबट्रॅक्शन तुम्ही सुद्धा देखील करू शकता. देन 625 आणि स्क्वेअर रूट जर काढले तर इथला स्क्वेअर कॅन्सल होणार आणि कॉस थिटा इज इक्वल्स टू आपल्याला भेटतो आहे 576 म्हणजे 576. तो आहे 24 चा स्क्वेअर आणि हे तर सर्वांना माहीतच आहे 25 असतो 625 चा स्क्वेअर रूट. तर आपल्याला कॉस थिटाची व्हॅल्यू भेटलेली आहे 24 डिवाइड बाय 25. देन आपण बघणार आहोत टॅन. तुम्ही जर बघितलं तर बघा, ही आयडेंटिटी आपण वापरू शकतो. टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन अपॉन कॉस. खूप सिंपल आहे बाळांनो. तर बघा, टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा आपल्याकडे होता 7 डिवाइड बाय 25 आणि कॉस थिटा आपल्याकडे होता 24 डिवाइड बाय 25. देन 25 कॅन्सल होणार आणि रिमेनिंग व्हॅल्यू आहे 7 अपॉन ला आहे 24. ही व्हॅल्यू भेटलेली आहे टॅन थिटाची. अशा प्रकारे आपला हा फर्स्ट क्वेश्चन एंड झालेला आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्याला साइन दिलेला होता आणि कॉस टॅन विचारला होता. अजून बाकीचे जरी विचारले असते तरी आपल्याला फाइंड करता आले असते. वापर करायचा होता फक्त ह्या गोष्टींचा. ओके, देन आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 जर बघितला तर टॅनची व्हॅल्यू दिलेली आहे. नीट बघायचं आहे बाळांनो, आपल्याला कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, टॅन थिटाची. काय दिलेली आहे 3 अपॉन 4 आणि विचारलं काय आहे सेक थिटा आणि कॉस थिटा. तर आपण बघूया टॅन आणि सेकचा काही गुणधर्म, काही प्रॉपर्टी आपल्याकडे आहे का, तर आहे. थर्ड नंबरची आपण प्रॉपर्टी बघू शकतो टॅन आणि सेकच्या बद्दल. तर बघा, इथे आपण घेऊ शकतो 1 प्लस किंवा आपण असं राईट करू शकतो की आपण इथे घेऊ शकतो
बघा टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4 आपल्याला दिलेला आहे आणि आपण इथे घेऊ शकतो की सेक स्क्वेअर थिटा ही जी आयडेंटिटी आहे, बघा ही जी आयडेंटिटी आहे ही आपण घेऊया. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. खूप सोपं असं आहे. तर बघा सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन ची व्हॅल्यू आहे 3/4 आणि याचा होणार आहे स्क्वेअर. ओके, देन सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस 3 चा स्क्वेअर असतो 9, 4 चा स्क्वेअर असतो 16, देन स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 16 1 जा 16 प्लस 9 डिवाइड बाय 16. नंतर देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 16 प्लस 9 इज 25. ओके, जस्ट मिनिट. ओके, इथे येणार आहे 25 आणि डिवाइड बाय होणार आहे 16. जर आपण स्क्वेअर रूट फाइंड केला तर स्क्वेअर रूट मध्ये येणार सेक थिटा आणि इथे येणार 5 आणि डिवाइड बाय होणार 4. आपल्याला भेटलेला आहे सेक थिटा. आता सेक थिटावरून आपण डायरेक्टली कॉस काढू शकतो. सर्वांना माहित आहे किंवा इथे बघू शकतात कॉस आणि सेक. ओके, हे एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. म्हणजे आपल्याला जर कॉस फाइंड करायचा आहे तर कॉस इथे जाणार आणि सेक इकडे 1 कडे गेला की तो डिवाइड होणार आहे. रेसिप्रोकल्स आहेत. तर बघा कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा असतो. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन आणि सेक भेटलेला आहे बाळांनो 5 डिवाइड बाय 4 आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वरती जाणार आणि 4/5 हे आन्सर येणार आहे. इतकं सोपं असं आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये जर आपण बघितलं, ओके, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला दिलेला आहे कॉट. तो आपण राईट करूया. कॉट थिटा इज इक्वल्स टू 40 डिवाइड बाय 9 आणि काय विचारलं आहे कोसेक थिटा आणि दुसरा आहे साइन थिटा. तर कॉट आणि कोसेकची काही गोल्डन आयडेंटिटी आहे का? तर आहे बाळांनो. दुसरी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थिटा. कॉट दिलेला आहे, कोसेक विचारलेला आहे, तर आपण असं राईट करूया कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस कॉटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 40 डिवाइड बाय 9 आणि ब्रॅकेटचा होत आहे स्क्वेअर. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस याचा होणार आहे स्क्वेअर 1600 आणि डिवाइड बाय 9. आपण जर इकडे काउंटिंग केली तर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 9 1 जा 9 प्लस इथे होणार आहे 1600 आणि डिवाइड बाय होणार आहे 9. नंतर आपण बघूया कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू यांची ऍडिशन होणार आहे 1600. जस्ट मिनिट, इथं आपल्या एक गोष्ट राहिलेली आहे बाळांनो, ती म्हणजे तुम्ही जर नीट बघितली तर 9 चा स्क्वेअर आपला राहिलेला आहे. ओके, तर बघा 1 प्लस इथे होणार आहे 1600 आणि 9 चा स्क्वेअर असतो बाळांनो 81. देन 81 मल्टिप्लाय 1 तर 81 प्लस 1600 डिवाइड बाय 81 आणि यांची ऍडिशन सम झालेली आहे 1681 डिवाइड बाय 81 आणि आपण जर स्क्वेअर रूट फाइंड केला बाळांनो तर कोसेक स्क्वेअर होणार आहे आणि इकडे हा जो आहे तो आहे 41 चा स्क्वेअर आणि डिवाइड बाय माहित आहे 9 येणार आहे. तर कोसेकची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. आता कोसेक जर आपल्याला भेटलेला आहे तर आपण इथे डायरेक्टली साइन घेऊ शकतो. आपल्याकडे रेसिप्रोकल वाला फॉर्म्युला ऑलरेडी आहे. तर बघा आपल्याला साइन विचारलेला आहे तर आपण घेऊ शकतो साइन थिटा इज इक्वल्स टू 1 डिवाइड बाय कोसेक थिटा आणि कोसेक थिटा आपल्याकडे मिळालेला आहे 41 डिवाइड बाय 9 अपॉन 9 वरती जाणार आणि इथे येणार 41 आणि आन्सर आपलं आलेलं आहे साइन थिटा इज इक्वल्स टू 9/41. इतकं सिंपल आहे. नंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आपण बघू शकतो काय दिलेला आहे 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल्स टू 0 आणि व्हॅल्यू विचारलेली आहे सेक थिटा कॉस थिटा आणि साइन थिटा. तर आपण अगोदर जे दिलेलं आहे ते राईट करूया. तर बघा बाळांनो जे दिलेलं आहे ते राईट करूया 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा. यापासून आपण एक रेशो फाइंड करूया. ओके, तर बघा सेक थिटा 5 सेक थिटा इज इक्वल्स टू मायनस
इथे इज इक्वल टू 0 आहे. मायनस जी टर्म आहे ती आपण तिकडे शिफ्ट करूया, तर ती होणार आहे +12 कोसेक थिटा. ओके, देन आपण काय करूया, हा 5 तिकडे शिफ्ट करूया, इकडे असणार आहे सेक थिटा. तो कोसेक जर इकडे आला तो अपॉनला जाणार आणि तो होणार डिवाइड बाय कोसेक थिटा इज इक्वल्स टू काय आहे आपल्याकडे 12 आणि 5 मल्टिप्लाय होता इकडे झालेला आहे डिवाइड. नंतर आपण जर बघितलं तर सेक थिटा आपण बाहेर घेऊया, मल्टिप्लाय 1 अपॉन कोसेक थिटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 5 असेल. ओके, देन आपण जर बघितलं सेक म्हणजे कोण असतो, तर 1 अपॉन कॉस थिटा आणि मल्टिप्लाय 1 अपॉन कोसेक कोण असतो बाळांनो, तर तो असतो साइन थिटा. इथे आपण बघू शकतो साइन कोसेक आणि कॉस सेक आहे, लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित. ओके, तर साइनचा रेसिप्रोकल कोसेक असतो, कोसेकचा रेसिप्रोकल साइन असतो. तर आपण इथे ती प्रॉपर्टी वापरलेली आहे की सेक म्हणजे 1 अपॉन कॉस आणि 1 अपॉन कोसेक म्हणजे साइन इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. हे अरेंज करूया प्रॉपर. साइन थिटा अपॉनला कोण आहे कॉस थिटा आणि इज इक्वल्स टू 12 अपॉन 5 आणि देअरफॉर साइन अपॉन कॉस आपल्याकडे ऑलरेडी प्रॉपर्टी आहे tan इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तर tan थिटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 5. त्यासाठीच मी इथे प्रत्येक क्वेश्चनच्या शेजारी ह्या गोष्टी ठेवलेल्या आहे की आपण प्रत्येक टाइमला इथनच फॉर्म्युले उचलणार आहोत. ओके, टॅन थिटा आपल्याला भेटलेला आहे. आता आपण बघणार आहोत सेक. टॅन आणि सेकची प्रॉपर्टी किंवा गुणधर्म किंवा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे टॅन आणि सेक गोल्डन आयडेंटिटी तुम्ही बघू शकता. मग आपल्याला सेक जर घ्यायचा असेल तर आपण फॉर्म्युला घेणार आहोत सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय आहे बाळांनो 1 प्लस टॅन स्क्वेअर व्हॅल्यू आलेली आहे टॅनची 12 अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस 12 चा स्क्वेअर असतो 144, 5 चा स्क्वेअर असतो आपल्याकडे 25. देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस किंवा आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर बघा 25 मल्टिप्लाय 1 25 प्लस 144 अपॉनला येणार आहे 25. ओके, देन देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू यांची ऍडिशन होणार आहे 169 आणि डिवाइड बाय 25. देन स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर आपल्याकडे स्क्वेअर रूटचा 2 कॅन्सल होणार आहे. सेक थिटा स्क्वेअर रूट असतो 13 चा स्क्वेअर 169 आहे आणि 25 कुणाचा स्क्वेअर आहे 5 चा. तर आपल्याकडे सेक थिटा भेटलेला आहे. आता पुढच्या गोष्टी खूप सोप्या असणार आहे. सेकचा रेसिप्रोकल कोण असतो, तर कॉस. तर इथे आपण डायरेक्टली घेऊ शकतो बघा कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा आणि सेक थिटा आपल्याकडे आहे 13 अपॉन 5. देन अपॉनचा अपॉन जो 5 आहे तो वरती जाणार आहे. तर 5 डिवाइड बाय 13 कोण भेटलेला आहे बाळांनो कॉस थिटा. देअरफॉर इथे येणार आहे कॉस थिटा. देन आता कोण उरलेला आहे साइन. तर तुमच्या डोक्यात आलं असेल की साइन आणि कॉसची गोल्डन आयडेंटिटी वापरू. यस, ती पण चालणार आहे, पण आपण अजून सोपं कॅल्क्युलेशन करूया. आपल्याकडे एक छोटासा फॉर्म्युला आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, आपण व्हॅल्यू पुट करूया. आपल्याला कशाची गरज आहे साइनची, तर साइन तसाच असणार आहे. तर नीट बघूया. तर टॅन थिटा हा कॉस इकडे आला मल्टिप्लाय कॉस थिटा इज इक्वल्स टू उरलेला आहे साइन थिटा. टॅन थिटा आपल्याकडे दिलेला आहे किंवा आपल्याला भेटलेला आहे 12 अपॉन 5 मल्टिप्लाय कॉस थिटा आपल्याकडे आहे 5 डिवाइड बाय 13 इज इक्वल्स टू साइन थिटा. तिथे जर बघितलं आपण तर 5 कॅन्सल होणार आहे आणि रिमेनिंग व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला साइन थिटाची, ती म्हणजे 12 अपॉन 13. बघा बाळांनो, अशा प्रकारे आपण प्रॉपर 3 व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 घेऊया. क्वेश्चन नंबर 5 थोडा वेगळा आहे. तर टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 दिलेला आहे आणि आपल्याला व्हॅल्यू विचारलेली आहे साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. तर आपण ह्या गोष्टींचा वापर करून सुद्धा हे व्यवस्थित सोडवू शकतो. ते म्हणजे कसं की टॅन आणि सेकची प्रॉपर्टी आपल्याकडे आहे.
तर टॅन आणि सेकची प्रॉपर्टी वापरून आपण सेक काढू शकतो. सेक भेटला की सेकचा रेसिप्रोकल कोण आहे? कॉस. तर आपण कॉस काढू शकतो. आणि कॉस जर भेटला तर कॉस आणि टॅन, कॉस आणि टॅन वापरून आपण कोण काढू शकतो? साइन काढू शकतो. कारण की टॅन आणि कॉस जर भेटला तर साइन काढू शकतो. आपण आत्ताच बघितलेलं आहे. तर साइन भेटला आपल्याला आणि साइनचा रेसिप्रोकल कोण आहे बाळांनो? कोसेक आहे. आणि या सर्वांच्या व्हॅल्यूज आपण इथे टाकू शकतो. ओके, अशी एक मेथड आहे. आणि दुसरी मेथड म्हणजे tan थिटा इज इक्वल्स टू 1 याच्यावरनं आपण थिटाची व्हॅल्यू काढू शकतो. आणि थिटाची किंमत आपण जर इथे टाकली तर आपल्याला डायरेक्ट फायनल आन्सर मिळणार आहे. कारण की आपण थिटाचा वापर करून एक टेबल ड्रॉ केलेला आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. ते तुम्ही बघितलेलंच असेल. जर बघितलं नाही तर ते एक लेक्चर आहे याच्या अगोदरचं, ते तुम्ही बघून घ्या. तर बघा, ठीक आहे, आपण आपल्या मेथडने बघूया कसं सॉल्व्ह होणार आहे. तर बघा, tan थिटा इज इक्वल्स टू 1 दिलेला आहे. टॅन वरून आपण सेक फाइंड करूया. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, देन सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन ची व्हॅल्यू आहे 1 तर 1 चा स्क्वेअर होणार. सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस 1 देन सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 प्लस 1 2 आणि आपण घेऊया स्क्वेअर रूट. तर इथे मिळणार आहे सेक थिटा इज इक्वल्स टू 2 चा होणार आहे स्क्वेअर रूट 2. ओके, सेकची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर आपण घेऊया सेकचा रेसिप्रोकल, तो म्हणजे बाळांनो कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे 1 अपॉन सेक थिटा. आता व्हॅल्यू टाकूया 1 अपॉन आणि सेक आहे आपल्याकडे रूट 2. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटलेली आहे बाळांनो? कॉसची. त्याला आपण मस्तपैकी बॉक्स करूया. त्यानंतर कॉसचा वापर करून टॅनचा वापर करून आपण फाइंड करूया. बघा बाळांनो, आपल्याकडे एक छोटासा फॉर्म्युला आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल्स टू टॅन थिटा. किंवा तुम्ही साइन आणि कॉसची ही गोल्डन आयडेंटिटीचा वापर करून साइनची व्हॅल्यू काढू शकता. तुमची चॉईस आहे. तर बघा, सिंपल कॅल्क्युलेशन करूया. साइन आपल्याला माहित नाही आणि टॅन आपल्याकडे आहे आणि मल्टिप्लाय हा जो कॉस आहे तो इकडे येणार आहे. आपल्याला ज्या व्हॅल्यू फाइंड करायच्या त्या एका बाजूला घेतलेल्या आहे. टॅनची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे मल्टिप्लाय टॅनची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे आणि मल्टिप्लाय कॉस आहे आपल्याकडे 1 अपॉन रूट 2. आपल्याकडे काय कॉस आहे? 1 अपॉन रूट 2. तिथे आपण 1 अपॉन रूट 2 टाकलेली आहे आणि मल्टिप्लाय केलं तर साइनची व्हॅल्यू सुद्धा 1 अपॉन रूट 2 च भेटलेली आहे. त्यानंतर आपण बघूया बाळांनो, आपल्याकडे साइन झालेला आहे, सेक कॉस झालेला आहे, उरलेला आहे कोसेक. आणि कोसेक कोणाचा रेसिप्रोकल आहे बाळांनो? साइनचा. इथे तुम्ही बघू शकतात. ओके, देन आपल्याकडे आपण फाइंड करणार कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थिटा. देयरफॉर कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन आणि साइन आहे 1 अपॉन रूट 2. 1 अपॉन रूट 2 वरती जाणार आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला भेटणार रूट 2 अपॉन 1 म्हणजेच रूट 2. ओके, कोसेक थिटा. सर्व व्हॅल्यू भेटलेले आहेत, बट आपल्याला या पूर्ण याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपण ते व्यवस्थित राईट करणार आहोत. तर बघा बाळांनो, साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल्स टू एक टर्मची आपण व्हॅल्यू टाकणार आहोत. तर बघा, साइन आपल्याकडे आहे 1 अपॉन रूट 2. देन कॉस आपल्याकडे आहे 1 अपॉन रूट 2 प्लस 1 अपॉन रूट 2 आणि डिवाइड बाय सेक आहे आपल्याकडे रूट 2 प्लस कोसेक आहे आपल्याकडे रूट 2. आता हे कसं सॉल्व्ह होणार बरं? तर आपल्याला करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे रूट 2 मल्टिप्लाय 1 तो होणार रूट 2 आणि रूट 2 मल्टिप्लाय 1 इथे प्लस आहे रूट 2 मल्टिप्लाय 1 तो होणार पुन्हा एकदा रूट 2 आणि होल डिवाइड बाय रूट 2 मल्टिप्लाय रूट 2. ही एक नॉर्मल स्टेप आपण राईट करूया. आणि पुन्हा होल डिवाइड बाय आपल्याकडे आहे रूट 2 प्लस रूट 2. जर आपण व्यवस्थित बघितलं तर वरती सुद्धा आपल्याकडे उरलेला आहे रूट 2 प्लस रूट 2. ओके, आता रूट 2 प्लस रूट 2 2 रूट 2 होतात. ओके, तरी आपण ते तसंच ठेवूया. आणि बघा, डिवाइड बाय रूट 2 मल्टिप्लाय रूट 2 तो होणार आहे 2 आणि तो 2 इथे खाली येणार. बघा, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरला ही गोष्ट येणार कारण की इथे 2 डिनॉमिनेटर आहे आणि 2 डिनॉमिनेटर एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये होती मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार होतो. तर बघा, रूट 2 मल्टिप्लाय रूट 2 तो झालेला आहे, तुम्ही जर बघितलं तो झालेला आहे 2
आणि उरलेलं कोण आहे इथे ब्रॅकेटमध्ये √2 प्लस √2. ओके, तर हे दोन ब्रॅकेट कॅन्सल होणार आणि वरती 1 आणि खाली उरणार 2 आणि ही आहे आपली व्हॅल्यू. हे आहे आपलं फायनल आन्सर 1/2. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. किंवा किंवा बघा, जर आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर तो अजून सिंपल आहे की tan थिटा इज इक्वल्स टू 1. आणि तुम्हाला माहितच आहे किंवा माहित नसेल तर तुम्ही चार्ट बघू शकता अँगल्स आणि रेशोचा. tan 1 ही व्हॅल्यू कधी येते tan 45 ला. तर ही 1 व्हॅल्यू म्हणजेच tan 45 डिग्री. देन tan कॅन्सल होणार आणि थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. आणि tan 45 ची व्हॅल्यू आपण फक्त डायरेक्टली इथे टाकणार. tan sin 45 1/√2 टाकणार प्लस cos 45 1/√2 असतो आणि sec 45 √2 असतो आणि cosec 45 डिग्री √2 असतो. डायरेक्ट आन्सर चालू होणार. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे दोन मेथड आहेत. ठीक आहे, तुम्हाला जी आवडेल जी सोपी जाणार ती मेथड तुम्ही वापरू शकतात, काही अडचण नाही. तर बघा, यानंतर आपण क्वेश्चन मेन टॉपिक कडे जातो आहे, तो म्हणजे प्रूव्ह दॅट. खूप महत्वाचा टॉपिक आहे. या क्वेश्चन मध्ये टोटल 12 क्वेश्चन्स आहे. म्हणजेच काय, प्रूव्ह दॅट आपला 6 नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये सब क्वेश्चन्स 12 आहेत. एक एक करून आपण त्या गोष्टी बघूया. तर बघा, आपण स्टार्ट करूया. प्रूव्ह दॅट म्हणजे LHS आणि RHS हे आपल्याला इक्वल दाखवायचे आहे. म्हणजेच काय बाळांनो, की LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड कन्सिडर करणे आणि हे प्रॉपर सॉल्व्ह करून आपल्याला सेक थिटा आणणे म्हणजे RHS आणणे. तर बघा, काही जास्त अवघड नाही, खूप सोपा आहे. तर बघा, इथे आपण घेऊया LHS इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे बाळांनो, सेक स्क्वेअर थिटा डिवाइड बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा. ओके, एकदम सिंपल आहे, फक्त व्यवस्थित याच्याकडे आपण बघायचं आहे. तर बघा, सेक आणि सेक आपण करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. का करूया, जर ती क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केली तर बघा बाळांनो काय होणार आहे, कॉस मल्टिप्लाय कॉस तो होणार कॉस स्क्वेअर थिटा आणि होल डिवाइड बाय आपण घेणार आहोत कॉस थिटा. आणि आपल्याकडे गोल्डन आयडेंटिटी आहे. कोणती आहे बाळांनो, बघू शकता, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. याची व्हॅल्यू आपण 1 टाकूया. 1/cos थिटा. फक्त एक गोष्ट करायची आहे बाळांनो, तुम्ही जे काही वापरता ते ब्रॅकेट मध्ये लिहायला विसरायचं नाही एक्झाम मध्ये. ओके, इथे तुम्ही जी प्रॉपर्टी यूज केलेली आहे ती राईट करणार, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. देन 1/cos, परत एकदा आली आपली रेसिप्रोकलची प्रॉपर्टी. 1/cos आपल्याकडे असतो सेक थिटा. तुम्ही इथं बघू शकता कॉस आणि सेक एकमेकांचे रेसिप्रोकल्स आहेत. इथं सुद्धा तुम्ही लिहू शकता, राईट करू शकता की सेक थिटा इज इक्वल्स टू 1/cos थिटा. ठीक आहे, आणि सेक थिटा आपला आन्सर झालेला आहे. इथे घेणार आपण RHS आणि इकडे आपण घेतलेलं होतं LHS. अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे, खूप सोपा आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण पुढे बघूया. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सुद्धा जास्त काहीही अवघड नाही आहे. बघा, LHS इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट मध्ये आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू. तर बघा काय करूया आपण, आपल्याकडे लगेच गोष्ट मिळते आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू आपल्याकडे आहे सेक स्क्वेअर थिटा. ओके, तर आपण इथे फक्त व्हॅल्यू टाकूया. बघा, कॉस स्क्वेअर थिटा ऍज इट इज असणार आहे आणि ब्रॅकेट मध्ये येणार आहे सेक स्क्वेअर थिटा. किती सोपा आहे बाळांनो, बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही रिझन देऊ शकता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आणि तुम्ही जर बघितलं तर सेक कॉस मल्टिप्लाय सेक 1 असतो, कॉस मल्टिप्लाय सेक 1 असतो. किंवा तुम्ही असं राईट करू शकता, कॉस आपण लिहिणार 1 सेक स्क्वेअर थिटा आणि मल्टिप्लाय कोण आहे बाळांनो, सेक स्क्वेअर थिटा. आणि हे दोन काय होणार, कॅन्सल. आणि आपल्याकडे आन्सर आलेला आहे 1 म्हणजेच इथे आहे RHS. बघा, खूप सोपं आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 पण झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 साठी बघा, या अशा गोष्टी आल्यात की आपण घेणार रॅशनलायझेशन. कसं तर ते बघूया आपण. तर बघा,
तर बघा LHS इज इक्वल्स टू आपण घेऊया 1 मायनस साइन थिटा आणि डिवाइड बाय 1 प्लस साइन थिटा. तर लक्ष द्या व्यवस्थित. बघा 1 प्लस साइन थिटा अपॉनला आहे, त्याचा आपण घेणार आहोत कॉन्जुगेट. अशा प्रकारचे एक्झाम्पल आले की आपण डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेणार. ते कसं घेणार इकडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा 1 मायनस साइन थिटा आणि ते आहे 1 प्लस साइन थिटा. मल्टिप्लाय आपण करत असतो डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट. कॉन्जुगेट म्हणजे काय बाळांनो, की दोन टर्म असतील आणि दोन टर्म्स मध्ये जे काही साइन आहे ते साइनचं अपोजिट साइन घेणे. म्हणजे ते प्लस आहे तर इथे घेणार मायनस. 1 मायनस साइन थिटा अपॉनला देखील तेच घ्यायचं आहे 1 मायनस साइन थिटा. इथे आपण आता छोटीशी मल्टिप्लिकेशन करूया. सेम टर्म आहे 1 मायनस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. आपल्याला माहित आहे जर सेम टर्म असतील तर आपण त्याचा काय करतो मल्टिप्लिकेशन मध्ये स्क्वेअर करतो. तर इथे होणार आहे 1 मायनस साइन थिटा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉनला आहे बघा बाळांनो 1 प्लस साइन थिटा 1 मायनस साइन थिटा. इथे एक छोटासा फॉर्म्युला तयार होत आहे. तो फॉर्म्युला म्हणजे काय बाळांनो, तर a प्लस बी a मायनस बी इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अशा प्रकारचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, माहित आहे सर्वांना. इथे सुद्धा a म्हणजे 1 आहे म्हणून 1 चा होणार स्क्वेअर मायनस b म्हणजे साइन आहे तर b स्क्वेअर म्हणजे साइन थिटाचा होणार स्क्वेअर आणि इथे आहे स्क्वेअर रूटचं साइन. तुम्ही जर नीट बघितलं इथं स्क्वेअर आहे तर स्क्वेअर रूट आहे, दोघांचं साइन कॅन्सल होणार 2 कॅन्सल होणार आणि अमाऊंट उरलेली आहे 1 मायनस साइन थिटा. आणि अपॉनला जर तुम्ही बघितलं तर अजून रूट कॅन्सल झालेलं नाहीये. इथे आहे 1 1 चा स्क्वेअर 1 मायनस साइनचा स्क्वेअर असतो साइन स्क्वेअर थिटा. आणि तुम्ही जर बघितलं इथे एक छोटीशी गोल्डन आयडेंटिटी आपल्याला मिळते, ती म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. जर तुम्ही बघितलं साइन जर इकडे शिफ्ट झाला तर उरतो कोण बाळांनो, कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा. वरती उरलेला आहे 1 मायनस साइन थिटा आणि अपॉनला आहे कॉस स्क्वेअर थिटा आणि आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट आणि कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर कॅन्सल होणार आणि उरलेली अमाऊंट जी आहे आपल्याकडे 1 मायनस साइन थिटा अपॉनला आहे कॉस थिटा. आपण इथे जो काही फॉर्म्युल्याचा वापर केलेला आहे तो राईट करणार. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ओके बाळांनो. तर बघा इथे जर तुम्ही नीट बघितलं तर कॉस आपण प्रत्येकाला देऊन टाकणार. तर बघा LHS therefore LHS is equals to 1 upon cos theta minus sin upon cos sin theta upon cos theta. आणि आपल्याला आता फॉर्म्युले सर्वांना माहित आहेतच. 1 अपॉन कॉस म्हणजे कोण असतो, सेक थिटा. इथे बघू शकता तुम्ही इथली प्रॉपर्टी. आणि मायनस साइन अपॉन कॉस कोण असतो बाळांनो, टॅन थिटा. आणि आपल्याला जे आन्सर हवं होतं ते आन्सर भेटलेलं आहे. म्हणजेच काय बाळांनो, LHS इज इक्वल्स टू RHS. बघा अशा प्रकारे एक्झाम्पल्स असतात आणि हे असं सॉल्व्ह होतं. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा बाळांनो, जी गोष्ट दिलेली आहे ती राईट करूया. काय दिलेलं आहे बाळांनो, तर LHS आपण कन्सिडर करूया. ओके LHS. तर बघा आन्सर मध्ये LHS इज इक्वल्स टू काय दिलेला आहे, सेक थिटा मायनस कॉस थिटा आणि इथे दिलेला आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. तर बघा बाळांनो एक गोष्ट समजून घ्या. आपल्याला इथले फॉर्म्युले कधी यूज करायचे, जेव्हा जेव्हा इथे स्क्वेअर्स असतील तेव्हा गोल्डन आयडेंटिटी आणि जेव्हा जेव्हा सिंगल असतील स्क्वेअर्स नसतील तेव्हा आपण वापरणार रेसिप्रोकल्सच्या आयडेंटिटीज. ठीक आहे. या गोष्टी छोट्या छोट्या बेसिक आहेत त्या समजून घ्या, पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. तर बघा इथे जर तुम्ही बघितलं तर सेकचा रेसिप्रोकल आहे 1 अपॉन कॉस. म्हणजे सेकचा रेसिप्रोकल कॉस असतो तर सेकच्या ठिकाणी आपण टाकलेला आहे 1 अपॉन कॉस आणि मायनस कॉसच्या ठिकाणी कॉसच असणार. डन. देन आपण बघूया कॉट. आता कॉटचा रेसिप्रोकल टॅन असतो, सर्वांना माहित आहे बघा टॅन कॉट. पण टॅनचा फॉर्म्युला साइन आणि कॉस मध्ये आहे. आपल्याला आन्सर आणायचं आहे टॅन आणि सेक मध्ये. तर बघा टॅनचा फॉर्म्युला आहे साइन अपॉन कॉस आणि टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट. म्हणजे कॉटचा फॉर्म्युला येणार आहे याचा रेसिप्रोकल म्हणजेच कॉस अपॉन साइन. ओके कॉट म्हणजे काय भेटला बाळांनो आपल्याला, कॉस अपॉन साइन आणि टॅन तर माहित आहे साइन अपॉन कॉस.
तुम्ही दोघांना बघू शकता, दोघे एकमेकांचे रिसिप्रोकल्स आलेले आहे. काय की टॅनचा रिसिप्रोकल कॉट असतो, कॉटचा रिसिप्रोकल टॅन असतो. मग टॅनचा फॉर्म्युला जर आपल्याकडे साइन अपॉन कॉस आहे, तर कॉटचा काय होणार आहे बाळांनो? कॉस अपॉन साइन. सर्व कॉस आणि साइन मध्ये आणलेला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया बाळांनो. बघा 1 मायनस कॉस मल्टिप्लाय कॉस, कॉस स्क्वेअर थिटा. ओके, आणि डिव्हाइड बाय काय भेटलेला आहे? कॉस थिटा. ब्रॅकेट कंप्लीट. इथे सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करूया. तर बघा कॉस मल्टिप्लाय कॉस तो होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा, आणि प्लस साइन मल्टिप्लाय साइन तो होणार आहे साइन स्क्वेअर थिटा. आणि अपॉनला हे दोघांचे आपण मल्टिप्लिकेशन करत असतो, म्हणजे साइन थिटा मल्टिप्लाय कॉस थिटा. त्यानंतर आपण बघूया आपण कशा कशाचा वापर केलेला आहे. इथे आपण ते फॉर्म्युले राईट करू शकतो. त्यानंतर बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा माहित आहे. बघा कॉस जर इकडे शिफ्ट झाला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा उरेल, म्हणजे उरलंच काय इकडे? साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय? तर या ठिकाणी आपण टाकू शकतो साइन स्क्वेअर थिटा, आणि अपॉनला आहे आपल्याकडे कॉस थिटा मल्टिप्लाय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. पुन्हा तेच, याची व्हॅल्यू आहे 1, तर आपण ती 1 टाकू शकतो. आणि ते आहे बाळांनो आपल्याकडे साइन थिटा मल्टिप्लाय कॉस थिटा. ओके, देन तुम्ही बघू शकता एक साइन आणि एक साइन काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे. ओके, कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती एकच साइन उरलेला आहे आणि एकच कॉस उरलेला आहे. मल्टिप्लाय वरती 1 आणि खाली उरलेला आहे कॉस थिटा. आणि तुम्ही जर बघितलं साइन अपॉन कॉस कोण असतो बाळांनो? टॅन थिटा. आणि मल्टिप्लाय म्हणजे डॉट 1 अपॉन कॉस कोण असतो? तर सेक थिटा. आणि आपलं RHS इथे भेटलेलं आहे. LHS इज इक्वल्स टू RHS. तुम्ही जे काही फॉर्म्युले यूज केले ते तुम्ही इथे राईट करू शकतात. कोणकोणते फॉर्म्युले यूज केले? तर कॉस थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा किंवा सेक थिटा. बघा तुम्ही इथे वापरलेला आहे. कोणकोणते फॉर्म्युले वापरले? सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा, कॉमा नंतर आपण वापरलेला आहे टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि अजून एक आहे कॉट थिटा इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल असतो तो कॉस थिटा अपॉन साइन थिटा. त्यानंतर बघा बाळांनो, तुम्ही यानंतर इथे एक छोटासा फॉर्म्युला वापरला. या दोघांसाठी एकच फॉर्म्युला होता, तो आपण फिरवला होता फक्त. तो म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. त्यानंतर आपण इथे एक छोटासा फॉर्म्युले वापरलेले आहे, ते म्हणजे रिपीट वाले टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि इथे आपण वापरलेला आहे सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा. तेच फॉर्म्युले आपण यूज करत आहोत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आपला झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 जर बघितला तर LHS आपण कन्सिडर करूया. काय दिलेला आहे LHS? कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आताच आपण लेटेस्ट कॉट आणि टॅनचे फॉर्म्युले वापरले, पुन्हा तेच वापरणार बाळांनो, दुसरं काहीही नाही. बघा कॉट म्हणजे काय असतो? तर कॉस अपॉन साइन असतो, प्लस आणि टॅन कोण असतो रे बाळांनो? साइन अपॉन कॉस. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया फक्त, क्रॉस. बघा कॉस मल्टिप्लाय कॉस, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि कॉस कॉसला मल्टिप्लाय करूया. बघा कॉस कॉस काय होणार? कॉस स्क्वेअर, प्लस साइन साइन काय होणार? साइन स्क्वेअर, आणि डिवाइड बाय बाळांनो काय होणार? साइन थिटा मल्टिप्लाय कॉस थिटा. आणि तुम्ही जर बघितलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आपला आन्सर असतो 1. आणि इथे उरलेला आहे साइन थिटा मल्टिप्लाय कॉस थिटा. सेपरेट करूया 1 अपॉन साइन थिटा मल्टिप्लाय 1 अपॉन कॉस थिटा. आणि 1 अपॉन साइन म्हणजे साइनचा रेसिप्रोकल कोण असतो? कोसेक, आणि कॉसचा रेसिप्रोकल कोण असतो? सेक. व्हॅल्यू टाकूया. तर बघा 1 अपॉन साइन म्हणजे असतो कोसेक थिटा मल्टिप्लाय 1 अपॉन कॉस असतो सेक थिटा. आणि हे कोण होतं आपलं? LHS. आणि आता आपल्याला कोण भेटलेलं आहे? RHS. अशा प्रकारे हे एक्झाम्पल एंड झालेलं आहे. इतकं सोपं आणि इझी होतं. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 6. तर बघा क्वेश्चन नंबर 6 रॅशनलाइज वाला आहे. तर बघा काय दिलेला आहे? LHS इज इक्वल्स टू 1 अपॉन सेक थिटा मायनस
टॅन थिटा. फक्त आणि फक्त रॅशनलाइज करायचं आहे. आपलं आताच झालेलं होतं रॅशनलायझेशन बघा, मायनस टॅन थिटा आणि मल्टिप्लाय इथे बाळांनो दोन टर्म मध्ये जर मायनस आहे इकडे फक्त प्लस घेणार, सेक थिटा प्लस टॅन थिटा आपण ला आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा. नीट बघा, 1 मल्टिप्लाय ती टर्म जर केली तर त्यामध्ये काहीच फरक पडणार नाही, तर इथे ऍज इट इज होणार. आणि इथे आपल्याला माहित आहे ए मायनस बी ए प्लस बी, आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथे आहे ए म्हणजे सेक थिटा आणि बी म्हणजे टॅन थिटा. तर बघा इथे होणार आहे सेक थिटा स्क्वेअर मायनस टॅन थिटा स्क्वेअर. ओके, तर बघूया इथे होणार आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि इथे जर बघितलं तर प्रॉपर स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आणि गोल्डन आयडेंटिटी आपल्याकडे आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. आता हा टॅन जर इकडे शिफ्ट केला आपण तर तो इथे मायनस होणार. तर बघा मायनस झालेला आहे आणि याची व्हॅल्यू काय असेल बाळांनो 1. काय असेल 1. तर भेटलं काय आहे आपल्याला सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि आपण 1 आणि आपलं फायनल आन्सर आलेला आहे बाळांनो सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके, आणि हे आहे RHS. आपण सुरुवात केली होती LHS पासून. अशा प्रकारे हे सुद्धा एक्झाम्पल झालेलं आहे. तर बघा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लेक्चर्स व्यवस्थित राईट करू शकतात किंवा याची पूर्ण PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. ओके, बघा बाळांनो आपण क्वेश्चन नंबर 7 घेऊया. क्वेश्चन नंबर 7 जर तुम्ही बघितला इथे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे. ती मिस्टेक आपण दूर करूया. ती मिस्टेक म्हणजे इथे सेक नसून तर साइन आहे. ओके, काय आहे बाळांनो साइन रेस टू 4 थिटा. तर आपण LHS कन्सिडर करूया. LHS मध्ये असणार आहे साइन रेस टू 4 थिटा मायनस कॉस रेस टू 4 थिटा. ओके, तर बघा इथे रेस टू 4 आणि आपल्याकडे रेस टू 4 साठी एकही फॉर्म्युला इथे नाहीये. आपण स्क्वेअर मध्ये कन्वर्जन करूया. ते कसं बाळांनो बघा, साइन स्क्वेअर थिटा आणि परत एकदा स्क्वेअर मायनस सेम कॉस स्क्वेअर थिटा आणि पुन्हा होणार स्क्वेअर. पॉवर ऑफ पॉवरची मल्टिप्लिकेशन असते तर 2 टू 4 होतो. त्यानंतर आपण बघूया इथं जर तुम्ही बघितलं ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि तो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आपण बघू शकतो आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए मायनस बी ए प्लस बी आहे फॉर्म्युला. इथे तुम्ही जर बघितलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, ए म्हणजे साइन स्क्वेअर थिटा आहे आणि बी म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा आहे. तर बघा इथे तयार होणार साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि दुसरीकडे होणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तिथे एक छोटासा फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. साइन स्क्वेअर आपल्याला नको, इथे फक्त कॉस स्क्वेअर हवा. तर साइन स्क्वेअरच्या ठिकाणी आपण टाकू शकतो बघा, साइन स्क्वेअरच्या ठिकाणी आपण टाकू शकतो हा कॉस जर शिफ्ट केला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. इथे आपण घेऊया 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. ओके, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस कॉस स्क्वेअर थिटा ब्रॅकेट क्लोज. आणि या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू आपल्याकडे आहे बाळांनो 1. ओके, माहिती सर्वांना साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ही व्हॅल्यू जर टाकली आणि ब्रॅकेट काढून टाकले तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा. 1 ने आपल्याला काही फरक पडत नाही. इथे 1 मायनस 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 2 होणार. मायनस 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 2 कारण की दोघेही सेम आहे आणि स्क्वेअर थिटा. तुम्ही बघितलं 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला भेटलेला आहे. LHS इज इक्वल्स टू RHS. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आहे. फक्त लक्षात ठेवा इथे सेक नसून साइन रेस टू 4 थिटा आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 जर तुम्ही बघितलं काय दिलेलं आहे, LHS इज इक्वल्स टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपण इथे जर सिंपल फॉर्म्युले जर टाकले तर काय होणार बघूया. बघा सेक म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा असतो प्लस टॅन म्हणजे सर्वांना माहित झालेला आहे साइन थिटा अपॉन काय असतो कॉस थिटा. सिंपल आपण
दोघं कॉस कॉस असल्यामुळे वरती फक्त काय होणार, ऍडिशन होणार 1 प्लस साइन थिटा, कारण की डिनॉमिनेटर सेम आहे. जर डिनॉमिनेटर सेम असतील तर न्यूमरेटर मध्ये जे काही ऑपरेशन असतं ते ऑपरेशन इथे होऊन जातं. तर कॉस कॉस एकाच वेळेस राईट करणार कॉस थिटा. आता काय करणार, तर आता आपण रॅशनलायझेशन करणार. ओके, रॅशनलायझेशन मध्ये आपण न्यूमरेटरचे टर्म घेणार. तर 1 प्लस साइन थिटा अपॉन कॉस थिटा मल्टिप्लाय 1. इथे प्लस इथे काय होणार, मायनस साइन थिटा आणि अपॉनला होणार 1 मायनस साइन थिटा. आपल्याला 1 मायनस साइन थिटा हवा इथे. नंतर बघा ए प्लस बी, ए मायनस बी, काय फॉर्म्युला असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ए म्हणजे 1 आहे आणि बी म्हणजे बी आहे. तर बघा सॉरी, बी म्हणजे साइन थिटा आहे. तर बघा इथे कॉस थिटा ऍज इट इज आणि ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन थिटा सुद्धा ऍज इट इज. 1 चा स्क्वेअर 1 आहे मायनस साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉनला आहे कॉस थिटा मल्टिप्लाय इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. ओके, हे ब्रॅकेट जे आहे ते फक्त इथे आहे. ओ जस्ट मिनिट. तर 1 मायनस साइन थिटा. ओके, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे असतो कॉस स्क्वेअर थिटा. पुन्हा एकदा गोल्डन आयडेंटिटी बघू शकता तुम्ही. तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी आपण टाकू शकतो कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉनला आहे कॉस थिटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. एक कॉस आणि एक कॉस कॅन्सल होणार आणि आपल्याकडे या LHS ला कोण उरलेला आहे बाळांनो, तर वरती एक कॉस उरलेला आहे, खालचा कॉस गेलेला आहे आणि रिमेनिंग उरलेला आहे 1 मायनस साइन थिटा आणि हे आहे आपलं RHS. अशा प्रकारे LHS इज इक्वल्स टू RHS भेटलेलं आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया बाळांनो. तर 9 काय दिलेलं आहे, तुम्ही जर नाही बघितलं, tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल्स टू 2. देन शो दॅट tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 2. म्हणजे ही पूर्ण टर्म वापर करायचा आहे. यापासून आपल्याला ही नवीन टर्म बनवायची. दोघांमध्ये सिंपल नॉर्मल आणि नॉर्मल चेंज आहे, तो म्हणजे इथे स्क्वेअर झालेला आहे. मग आपण काय करूया, आपण कन्सिडर करूया फर्स्ट टर्म, ती म्हणजे tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल्स टू 2. सिंपल आपण याची स्क्वेअर करूया, म्हणजे स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स वी गेट. मग काय भेटते आपल्याला, स्क्वेअर म्हणजे प्रत्येक टर्मचा डायरेक्ट स्क्वेअर नाही होणार, इथे प्लस आहे म्हणून tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि इकडे होणार 2 चा स्क्वेअर. इथे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सर्वांना माहित आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. a म्हणजे tan थिटा आणि b म्हणजे 1 अपॉन tan थिटा. तर बघा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजेच काय, tan थिटाचा स्क्वेअर. ओके, देन प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 1 अपॉन tan थिटा सुद्धा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय फर्स्ट टर्म म्हणजे tan थिटा आणि मल्टिप्लाय सेकंड टर्म म्हणजे 1 अपॉन tan थिटा इज इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर 4. tan चा स्क्वेअर असतो बाळांनो tan स्क्वेअर थिटा आणि 1 चा स्क्वेअर 1 आणि पुन्हा एकदा tan चा स्क्वेअर tan स्क्वेअर थिटा प्लस इकडे वरती tan आणि खाली tan तो कॅन्सल झाला, 2 1 जा 2 इज इक्वल्स टू 4. नीट जर बघितलं आपल्याला ह्याच गोष्टी पाहिजे होत्या, प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा प्लस 2 तिकडे शिफ्ट झाला, 4 कडे तो -2 झालेला आहे आणि देअरफॉर tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल टू 4 - 2 इज 2 आणि हेन्स प्रूफ आपल्याला जे हवं होतं ते आपल्याला भेटलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलेलं आहे, जे दिलेलं आहे ते LHS आहे आणि हे आहे RHS. बघा हे पूर्ण सॉल्व्ह करून आपल्याला साइन मल्टिप्लाय कॉस आणायचा आहे. तर बघा बाळांनो काय दिलेलं आहे, LHS इज इक्वल्स टू tan a अपॉनला आहे 1 प्लस tan स्क्वेअर a आणि पुन्हा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस पुन्हा इथे cot a अपॉनला आहे 1 प्लस cot स्क्वेअर a आणि पुन्हा ब्रॅकेटचा स्क्वेअर. सिंपल आहे. जिथे स्क्वेअर आहे तर स्क्वेअरची आयडेंटिटी वापरू, जिथे स्क्वेअर नाही तिथे आपली सिंगल
मल्टिप्लिकेशन किंवा रेसिप्रोकल आयडेंटिटी आपण वापरू किंवा टॅनची वापरू. टॅन म्हणजे सर्वांना माहित आहे, साइन कॉस मध्ये सर्व राईट करू आपण. तर टॅन म्हणजे साइन थिटा, इथं ए आहे म्हणून साइन ए अपॉन कॉस ए आणि होल डिवाइड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए कोण असतो? सेक स्क्वेअर ए. तर इथे बघा सेक स्क्वेअर ए आणि पुन्हा स्क्वेअर प्लस कॉट काय असतो रे? तर कॉट असतो टॅनचा रेसिप्रोकल. तर टॅनचा रेसिप्रोकल करूया. बघा कॉस ए डिवाइड बाय साइन ए आणि होल अपॉनला 1 प्लस कॉट स्क्वेअर काय असतो बाळांनो? 1 प्लस कॉट स्क्वेअर असतो कोसेक स्क्वेअर ए. मग इथे येणार कोसेक स्क्वेअर ए आणि पुन्हा ब्रॅकेटचा काय होणार? स्क्वेअर. आता अपॉन वाल्या गोष्टी अपॉनला घेऊया म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर मल्टिप्लायला येणार आणि वरती उरलेला आहे साइन ए डिवाइड बाय हा कॉस ए खाली आलेला आहे आणि यांना मल्टिप्लाय कोण झालेला आहे? सेक 2 आणि 2 स्क्वेअर होतो तो झालेला आहे सेक रेस टू 4a प्लस इथे कोण आहे? तर कॉस ए आहे आणि अपॉनला कोण आलेला आहे? तर साइन ए आणि मल्टिप्लाय कोसेक रेस टू 4 झालेला आहे, कोसेक रेस टू 4a. त्यानंतर बघू शकतो आपण की साइन ए ॲज इट इज, कॉस ए ॲज इट इज आणि मल्टिप्लाय 1 अपॉन सेक, तो जर वरती गेला तर तो होणार आहे कॉस रेस टू 4a. ओके, प्लस तुम्ही असं राईट केलं तरी चालेल मल्टिप्लाय. देन इथे सुद्धा कॉस ए मल्टिप्लाय 1 अपॉन कोसेक कोण असतो बाळांनो? तर साइन ए आणि अपॉन ला इथं रेस टू 4 आहे तर रेस टू 4. ओके, रेस टू 4. देन रिमेनिंग कोण उरलेला आहे? साइन ए. तुम्ही बघू शकता इथला एक कॉस आपण चेंज करूया. ओके, इथला एक कॉस आणि इथला एक कॉस कॅन्सल झालेला आहे, इथला एक साइन कॅन्सल झालेला आहे आणि वरती जर बघितलं तर साइन ए उरलेला आहे आणि मल्टिप्लाय इथे उरलेला आहे कॉस रेस टू 3a प्लस इथे कॉस ए उरलेला आहे मल्टिप्लाय इथे साइन गेला आणि इथे 4 साइन होते तर किती उरलेले आहे? साइन 3 म्हणजे साइन क्यूब ए. तुम्ही जर नीट बघितलं तर इथे ज्या गोष्टी कॉमन आहे त्या म्हणजे एक साइन आणि एक कॉस घेऊ, इथून एक कॉस आणि एक साइन घेऊ तर बाहेर कोण येणार आहे? तर बघा इज इक्वल्स टू इथे बाहेर घेऊया आपण एक साइन ए आणि एक कॉस ए. मग मध्ये कोण उरलं रे बाळांनो? एक साइन गेला, एक कॉस गेला, 3 कॉस मधून एक कॉस गेला तर 2 कॉस उरले म्हणजे कॉस स्क्वेअर ए प्लस इथे कॉस गेलाय आणि 3 कॉस साइन मधनं एक साइन गेलेला आहे तर किती साइन उरलेले आहे? 2 उरलेले आहे तर साइन स्क्वेअर आहे. ओके, आणि याची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे बाळांनो? 1 आहे. म्हणजेच काय की LHS इज इक्वल्स टू साइन ए कॉस ए, साइन ए कॉस ए आणि ब्रॅकेट मध्ये आहे 1. म्हणजेच काय तर साइन ए कॉस ए आपल्याला भेटलेला आहे. म्हणजेच कोण भेटलेला आहे बाळांनो? RHS. LHS इज इक्वल्स टू RHS आपलं आन्सर आलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण काय केलं? कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ची किंमत किती टाकलेली आहे? 1 टाकलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लर्न करू शकता. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन 11. ओके, LHS घेऊया आपण. LHS इज इक्वल्स टू सेक रेस टू 4a ब्रॅकेट मध्ये. तर बघा बाळांनो क्वेश्चन नंबर 11 आहे. तर 11 क्वेश्चन्स मध्ये आपण बघूया LHS काय दिलेला आहे. पूर्ण LHS आहे आणि सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर आणायचा आहे 1. LHS इज इक्वल्स टू sec raised to 4a in bracket 1 minus sin raised to 4a minus 2 tan square a. ओके, देन आपण काय करूया? या sec ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया पूर्ण ब्रॅकेटला. तर काय होणार बघा? sec raised to 4a मल्टिप्लाय 1 तीच किंमत येणार आहे. देन मायनस sec raised to 4a मल्टिप्लाय sin raised to 4a. ओके, देन मायनस 2 tan square a. देन सेक आपण तसंच ठेवूया, फक्त नॉर्मल चेंज करूया. सेक रेस टू 4 आहे, आपल्याकडे असा फॉर्म्युला नाहीये तर 1 नाही. तर आपण जस्ट अगोदर काय करूया बघा, तर आपण घेऊया सेक स्क्वेअर ए आणि पुन्हा स्क्वेअर. ठीक आहे, स्क्वेअर स्क्वेअर 4 होऊन जाणार.
देन मायनस इथं रेसिप्रोकल घेऊया 1 अपॉन कॉस. सेक म्हणजे काय असतो 1 अपॉन कॉस, इथं रेस टू 4 तर कॉसचा पण रेस टू 4 होणार आहे आणि मल्टिप्लाय इथे कोण आहे रे साइन रेस टू 4a. ठीक आहे. देन मायनस 2 tan स्क्वेअर a. देन तुम्ही इथे एक छोटासा फॉर्म्युला टाकू शकता. सेक स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजेच a आणि ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे जर व्यवस्थित राईट केलं तर साइन रेस टू 4a, साइन रेस टू 4a अपॉन कॉस रेस टू 4a मायनस 2 tan रेस टू 2a. देन इथे एक छोटासा फॉर्म्युला यूज करूया आपण. 1 प्लस टॅन स्क्वेअर ए च्या ठिकाणी a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय वापरू शकतो आपण a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab. काय आहे 2ab. 2ab. देन a म्हणजे 1 b म्हणजे टॅन स्क्वेअर a. तर बघा 1 स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर ए चा पुन्हा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय टॅन स्क्वेअर ए. फॉर्म्युला बघा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab मायनस साइन अपॉन कॉस कोण असतो बाळांनो तर टॅन a. ओके टॅन a आणि रेस टू 4a इथे सुद्धा रेस टू 4 आणि मायनस 2 टॅन स्क्वेअर a. देन 1 स्क्वेअर 1 प्लस स्क्वेअर स्क्वेअर रेस टू 4 टॅन रेस टू 4a. 2 2 जा 4 देन प्लस 2 1 जा 2 आणि कोण उरलेला आहे टॅन स्क्वेअर ए. इथे कोण आहे मायनस टॅन रेस टू 4a. इथे कोण आहे मायनस 2 टॅन स्क्वेअर ए. तुम्ही जर बघितलं प्लस टॅन स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए कॅन्सल मायनस 2 टॅन स्क्वेअर आणि 2 टॅन स्क्वेअर ए कॅन्सल टॅन रेस टू 4a सर्व कॅन्सल झाले आणि उरलेला आहे 1 आणि 1 म्हणजे कोण बाळांनो RHS. आपण कोण घेतला होता LHS. अच्छा 5 एक स्टेप मध्ये आपला आन्सर आलेला आहे. आता आपण आपला शेवटचा क्वेश्चन बघूया. खूप वेगळा आहे. कशा प्रकारे वेगळा आहे ते बघूया. तर बघा LHS आपल्याकडे काय आहे बाळांनो टॅन थिटा अपॉनला कोण आहे सेक थिटा मायनस 1. ठीक आहे. तर इथे आपण काय करूया इथे आपण जर बघितलं तर रेसिप्रोकल जस्ट मिनिट ओके मायनस 1. तर आपण डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे जी टर्म आहे त्याचा आपण काय घेऊया कॉन्जुगेट आणि रॅशनलाइज करूया. बघा टॅन थिटा ठीक आहे अपॉनला आहे सेक थिटा मायनस 1 मल्टिप्लाय होणार सेक थिटा प्लस 1 इथे सुद्धा सेक थिटा प्लस 1. ठीक आहे. तर इथे कोण उरणार बाळांनो टॅन थिटा मल्टिप्लाय सेक थिटा प्लस 1 आणि अपॉनला आहे नीट बघा a मायनस बी a प्लस बी माहित झाले सर्वांना a प्लस बी a मायनस बी. काय फॉर्म्युला असतो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a म्हणजे आपल्याकडे आहे सेक थिटा आणि b म्हणजे आपल्याकडे आहे 1 म्हणजेच काय a चा स्क्वेअर म्हणजे सेक ओके थिटा आणि यांचा काय होणार आहे स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर. ओके परत एकदा टॅन थिटा ऍज इट इज सेक थिटा प्लस 1 आणि इथे जर तुम्ही बघितलं तर सेक स्क्वेअर थिटा आणि मायनस 1 आपल्याकडे फॉर्म्युला आहे. नीट बघा हा जर 1 आपण शिफ्ट केला तर इथे मायनस 1 होणार आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे कोण असतो रे टॅन स्क्वेअर थिटा. तर इथे आलेला आहे टॅन थिटा सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा. एक टॅन कॅन्सल झाला आणि इथे येणार आहे सेक थिटा प्लस 1 अपॉनला आहे टॅन थिटा. आता ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे LHS. पण LHS आपण कोण घेतला होता रे टॅन थिटा आणि सेक थिटा मायनस 1 म्हणजेच काय ही व्हॅल्यू नीट बघा ही व्हॅल्यू कोणाला इक्वल आलेली आहे लास्टला. ओके तर आपण असं घेतलं तर बघा टॅन थिटा अपॉन कोण आहे सेक थिटा आणि मायनस 1 आणि याच्यापासून आपण काय तयार केलं इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला सेक थिटा प्लस 1 आणि आपण कोण आहे टॅन थिटा. ह्या दोन गोष्टी इक्वल झालेल्या आहे. बघा ही व्हॅल्यू इक्वल 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 ह्या व्हॅल्यूला आहे म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू काय झालेल्या आहे बाळांनो इक्वल. आणि आपण थेरम वापरूया.
थेरमचं नाव आहे 9th स्टँडर्डला होता बघा, थेरम ऑफ इक्वल रेशो. थेरम ऑफ इक्वल रेशो. आता हा थेरम ऑफ इक्वल रेशो, एक मिनिट, इथे थेरम नाव आहे. ओके, तर बघा टॅन थिटा म्हणजे कोण, खाली होता सेक थिटा मायनस 1. थेरम. ओके, थेरम. ओके, तर बघा थेरम ऑफ इक्वल रेशो हा थेरम काय सांगतो की जर दोन रेशो इक्वल असतील तर त्या रेशो मध्ये तुम्ही जे काही ऑपरेशन करणार ते दोन्ही बाजूला करणार. म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन केली एखादी व्हॅल्यू, दोन्ही बाजूला मल्टिप्लाय. जर ऍड केलं तर ऍड करा. तर सिंपल आहे. आपण काय करूया, न्यूमरेटर ऍड करणार आणि डिनॉमिनेटर ऍड करणार. म्हणजेच काय बघा, ही गोष्ट परत राईट करणार, ती म्हणजे टॅन थिटा अपॉन ला आहे सेक थिटा मायनस 1 इज इक्वल्स टू, इथे कोण आहे सेक थिटा प्लस 1 अपॉन ला कोण आहे टॅन थिटा. आणि आता ह्या दोघांना इक्वल आहे. आता या दोघांची बेरीज करूया. न्यूमरेटर बघा, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि अपॉन ला आहे सेक थिटा मायनस 1 प्लस टॅन थिटा. फक्त रिअरेंज करायचं आहे ही टर्म ऍज इट इज. टॅन थिटा अपॉन ला सेक थिटा इज इक्वल्स टू, ही अरेंज करूया आपण, टॅन थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 आणि खाली आपल्याला अगोदर टॅन हवा म्हणून अगोदर टॅन राईट करणार, नंतर प्लस सेक थिटा आणि मायनस 1. आणि ही व्हॅल्यू म्हणजे कोण आहे रे, RHS. आणि ही व्हॅल्यू कोण घेतली होती आपण, LHS. म्हणजेच काय, LHS इज इक्वल्स टू RHS. अशा प्रकारे आपलं हे आन्सर झालेलं आहे. ओके, आपण प्रॉपर पूर्ण सिलेबस मधला जो प्रॅक्टिस सेट होता 6.1 पूर्ण कव्हर केलेला आहे. तर पुढचा जो क्वेश्चन्स आहे, प्रॅक्टिस सेट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.